तर ही क्लिप पहा म्हणजे तुम्हाला कळेल. YouTube अपडेट मैं चॅनल मैं व्हिडिओ अपलोड करत असताना युट्यूबने आपल्याला एक फीचर दिलेलं आहे ऑटो डबिंगचं, आणि त्या ऑटो डबिंगच्या फीचर समोर ना इनएलिजिबल लिहून येत आहे. भरपूर क्रिएटरचा हा प्रश्न होता की ताई आम्हाला त्या सेटिंगच्या समोर इनएलिजिबल लिहून येत आहे, तर ते इलिजिबल कसं करायचं आहे, कोणती अशी सेटिंग आहे का ती ऑन केल्यानंतर आमचे व्हिडिओ ऑटोडब करता येतील. पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे हे सेटिंग आपल्याला अप्लाय करायची आहे, कोणाकोणाला या फीचरचा फायदा करून घेता येणार आहे, कोणाचे व्हिडिओ डब होणार आहेत आणि मराठी क्रिएटरला याचा नक्की काय फायदा आहे ते देखील या व्हिडिओत समजून घेऊयात. हे युट्यूब फॅमिली, मी रीना आणि तुम्ही पाहत आहात बायकी टेक रीना. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर सिरियसली क्रिएटर म्हणून युट्यूबवर काम करत आहात तर आपले व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत आणि म्हणूनच आपल्या व्हिडिओज बरोबर आपल्या चॅनल बरोबर कनेक्टेड राहा. तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. ऑटो डबिंगसाठी तुमचा व्हिडिओ इलिजिबल आहे का हे समजून घेण्या अगोदर तुम्हाला हे समजणं खूप महत्वाचं आहे की हे ऑटो डबिंग म्हणजे नक्की काय आहे. खूप क्रिएटरला माहिती नाहीये, शब्द खूप मोठा आहे, समजून घेण्यासाठी त्यांना डिफिकल्ट होत आहे. ऑटो डबिंग म्हणजे काय, आपण जे बोलत आहोत, आता मी जे बोलत आहे किंवा तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये व्हिडिओ बनवता, सपोज मी मराठी भाषेत व्हिडिओ बनवता, तुमचा तोच व्हिडिओ सपोज मी पाहत आहे तर मला तो हिंदी भाषेत दिसू शकतो, मला तो इंग्लिश भाषेत दिसू शकतो, मला तमिळ भाषेत दिसू शकतो, मला इतर कोणत्याही भाषेत, फ्रेंच, लॅटिन, जी काही भाषा कन्व्हर्टेबल लँग्वेज आहे त्या लँग्वेज मधला व्ह्यूवर तुमचा तो व्हिडिओ पाहू शकतो. एआयच्या मदतीने तुमचा तो मराठी साऊंड कन्व्हर्ट केला जातो इतर लँग्वेज मध्ये. त्याचबरोबर तुमचे लिपसिंग सिंक्रोनाइज केले जातात ऍज पर वर्ड्स. म्हणजे तुमचं मराठी व्हिडिओ आहे, तुम्ही मराठीतून बोलत आहात, परंतु इंग्लिश मधून जो व्ह्युअर बघत आहे, ज्या व्ह्युअरनी इंग्लिश ही सेटिंग ऑन केलेली आहे आणि त्याला ती भाषा अंडरस्टँडेबल आहे, तो त्या भाषेमध्ये तुमचा व्हिडिओ पाहत आहे, तो पाहत असताना तुमचे लिप्स सिंक्रोनाइज होणार त्या वर्ड्स प्रमाणे. तर यालाच म्हणतात ऑटो डबिंग. क्रिएटरसाठी या फंक्शनचा काय फायदा आहे, या फीचरचा काय फायदा आहे, तर आपल्याला ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळणार आहे जेव्हा आपले व्हिडिओ ऑटोडब होणार आहेत. म्हणजेच काय, तर एक पर्टिक्युलर ऑडियन्स असतं, मराठी भाषा समजणारं किंवा मराठी भाषा बोलता येणारा जो महाराष्ट्रातला ऑडियन्स आहे, तो ऑडियन्स सोडून आपल्याला इतर कंट्रीमधला किंवा इतर भाषा बोलणारा तो समुदाय आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्याला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळू शकतो, आपल्याला ऑडियन्स खूप जास्त मिळू शकतं. तर ह्या फीचरचा असा फायदा आहे की आपल्या व्हिडिओसाठी आपल्याला ग्लोबल ऑडियन्स मिळण्यासाठी मदत होणार आहे. फीचर आहे खूप छान, पण हे परफेक्ट वर्क करेलच असं नाही बरं का. तुम्ही जेव्हा ऑटो डबिंग करत असता तेव्हा तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करणं, योग्य प्रकारे सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. तुमचा व्हिडिओ आहे मराठी लँग्वेज मधला आणि सपोज तुम्ही बाय मिस्टेक तिथे हिंदी सिलेक्ट केलं तर ते डब होताना काहीतरी वेगळ्याच लँग्वेज मध्ये डब होत असतं. त्याचं एक एक्झाम्पल ना मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये अटॅच करते, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा प्रकारे हे मिस्टेक देखील करत आहे. आणि हा एक डिसएडव्हान्टेज आहे, समोरच्याला समजतच नाही की तुम्ही नक्की काय बोलत आहात. तर ही क्लिप पहा म्हणजे तुम्हाला कळेल. तकनीकी रूप से मुझे सेकंड में बढ़ सकती है व्यूज. डेटा तकनीकी रूप से YouTube अपडेट मैं चैनल मैं वेरीफाई मैं कमाई पार्टनर प्रोग्राम पात्रता मैं भ्रमित मैं भ्रमित मैं भ्रमित मैं सब्सक्राइब मैं शेयर मैं देखते रहे मैं तर अशा प्रकारे ऑटो डबिंगचा हा एक तोटा म्हणू शकतो आपण. हे एक डिसएडव्हान्टेज आहे आपलं की डबिंग व्यवस्थित होत नाही. आता हे इनएलिजिबल कोण आहे, तर ज्या लोकांची व्हिडिओज 120 मिनिट्स पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 2 तासांपेक्षा ज्यांचा व्हिडिओची लेंथ जास्त आहे, ते लोक या फीचरसाठी इलिजिबल नाही आहेत. तसेच तुमच्या व्हिडिओमध्ये कोणती पॉलिसी आहे, कोणती गाईडलाईन लागलेली आहे, त्या व्हिडिओला डबिंग होऊ शकत नाही. ज्या व्हिडिओमध्ये फक्त म्युझिक आहे आणि तुम्ही खूप कमी शब्द बोललेला आहात, 4-5 वर्ड्स फक्त तुम्ही बोललेला आहात आणि बाकी फक्त म्युझिक आहे, तर अशा व्हिडिओसाठी ऑटो डबिंग वर्क होत नाही. किंवा तुमच्या व्हिडिओ मधला जो ऑडिओ आहे, तुम्ही बोलताना जो तुमचा स्पीड आहे तो खूप पटपट आहे, तर तो पटपट बोलणारा ऑडिओ एआय कॅच करू शकत नाही नीट आणि ते डब होत नाही नीट. मग अशा प्रकारचे जर व्हिडिओ असतील तर ते इनएलिजिबल असतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की या 4 मिस्टेक पैकी एकही मिस्टेक आमच्या चॅनलमध्ये नाही,
आमच्या व्हिडिओमध्ये नाहीये. तरीही आम्हाला ही सेटिंग इनएलिजिबल का दिसत आहे? त्याचं कारण असं आहे, युट्यूबनी ज्या 27 लँग्वेज दिलेल्या आहेत, ज्या ऑटोमॅटिक डब होऊ शकतात, त्या लँग्वेजमध्ये आपली मराठी भाषा नाहीये. म्हणजेच काय, तर आपल्या मराठी लँग्वेजसाठी ऑटो डबिंग होऊ शकत नाही. एआय तेवढं केपेबल नाहीये सध्या की आपली मराठी भाषा ते ऑटो डब करू शकतं इतर लँग्वेजमध्ये. असं का? तर आपल्या मराठी भाषेमध्ये ना खूप विविधता आहे. अहिरणी भाषा मिक्स आहे, त्याच्यामध्ये आगरी कोळी भाषा मिक्स आहे, घाटी भाषा मिक्स आहे आणि प्रॉपर मराठी, ब्राह्मणी म्हणजे असे जे शब्द आहेत, त्यातले काही शब्द जे आहेत, जे आपण वापरतो, ते प्रॉपर कन्वर्ट करता येत नाही किंवा त्या डिक्शनरीमध्ये हे वर्ड्स अजून नाही आहेत आणि म्हणूनच मराठी भाषा या लिस्टमध्ये नाहीये. मराठी क्रिएटरला खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे या गोष्टीचा. ह्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला आपली जी ग्लोबल रीच होती ती मेंटेन नाही करता येते आणि म्हणूनच आपल्याला ते तसं इनएलिजिबल दिसत आहे. तर जे पण मराठी क्रिएटर आहेत त्यांनी समजून जा की हा ऑप्शन आता आपल्यासाठी नाहीये. समजलं असेल तुम्हाला की ऑटो डबिंग मध्ये जो ऑप्शन आपल्याला दिलेला आहे युट्यूबनी तो आपल्यासाठी का इनएलिजिबल आहे. याच्या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला भेटेन पुढच्या अशाच एका इम्पॉर्टंट व्हिडिओ सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप क्रिएटिंग अँड कीप ग्रोईंग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.